श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. शुभ गुरुवार. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी आज तुम्हाला इथे महालक्ष्मीची पूजा कशी केली ते दाखवणार आहे. तर प्रथम आपण आता दिव्याची पूजा करून घेऊया. कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर प्रथम दीप प्रज्वलित करायचा असतोय आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची असते. दिव्या दीपत्कार, कानी कुंडल, मोतीहार, दिव्याला घाला नमस्कार. तर इथं दीपपूजन झालेलं आहे. त्यानंतर मी आता स्वामींना अभिषेक घालणार आहे. तर प्रथम इथं मध आहे बघा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर दहीने अभिषेक घालणार. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. त्या दूध. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आता स्वामींचा अभिषेक इथं झालेला आहे. आता स्वामींना कपडे घालूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. तर स्वामींना हिनात तर लावूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. महालक्ष्मीची पूजा मांडणी कशी करायची ते बघा. तर प्रथम इथं मी स्वस्तिक काढून घेतलं आहे. रांगोळी काढायची. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. त्याच्यावर चौरंग ठेवायचा. चौरंगावर एक कापड अंतरायचं. त्याच्यानंतर तांदळाने तर अष्टदल काढायचे. तर इथं आता तांदळाने अष्टदल काढायचे. त्यावर कलश ठेवायचा. पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आणि कलशाला 8 बाजूने हळद कुंकू लावायचे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. 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 तर आता या कलशामध्ये सुपारी घालायची. तांदूळ घालायचे. पैसे घालायचे. तुळस घालायची. दुर्वा घालायच्या. आता या कलशावर 5 झाडांच्या 5 फांद्या ठेवून त्यावर नारळ ठेवायचा. तर इथं 5 झाडाच्या 5 फांद्या आता आपण घालून घेऊया. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीच विद्महे
विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीच धीमहि. 5 झाडाच्या 5 फांद्या इथं, म्हणजे 5 प्रकारच्या फांद्या इथं कलशावर ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यावर नारळ ठेवायचा आणि तुमच्याकडे जर मुकुट असेल तर मुकुट घाला. तर इथं बघा, आता मी इथं पूजा मांडून घेतलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी व्हिडिओ स्किप करून देवीला सजवून घेतलेले आहे. देवीला दागिने घातलेले आहेत. आणि इकडं पाठीमागं लक्ष्मी विष्णूचा फोटो ठेवलेला आहे. इथं केळी ठेवलेले आहेत आणि इथं नारळ आहे. आणि इथं आता 5 विडे मांडलेले आहेत. त्याच्यावर 5 फळे ठेवूया आपण. तर आता प्रथम गणपतीचा अभिषेक करून घेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपते नमो नमः. 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 आता गणपतीचा अभिषेक इथं झालेला आहे. ओम गणपते नमो नमः. 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 गणपतीला अष्टगंध लावूया. ओम गणपते नमो नमः. 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 तर इथं आता गणपतीची पूजा झालेली आहे. त्यानंतर इथं आहे आता श्रीयंत्र. बघा, आता श्रीयंत्राचा अभिषेक करूया. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि. 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 ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि.
महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। ओम 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 महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। तर इथं आता श्रीयंत्राचा अभिषेक झालेला आहे। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। आता श्रीयंत्राला गुलाब अत्तर लावून घेते। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। हळद कुंकू लावते। वस्त्र घालूया। पुष्पं समर्पयामि। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। आणि हे आहे कमळगट्ट्याची माळ, ती श्रीयंत्राच्या भोवती ठेवते। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। ओम महालक्ष्मीच विद्महे। तर महालक्ष्मीला आवडते असं श्रीयंत्र आहे बघा। महालक्ष्मीला श्रीयंत्र खूप आवडते आणि श्रीयंत्रामध्ये सर्व देवांचे निवासस्थान असते असे म्हटले जाते। आणि आपण महालक्ष्मीला कमळ फूल खूप आवडतात आणि आपण 108 कमळ फूल तर घालू शकत नाही, त्यामुळे ही कमळगट्ट्याची माळ आपण घालायची असते। तर इथं बघा आता गणपती पूजन झाले, त्यानंतर पहिला मी मांडणी करून घेतली, त्यानंतर श्रीयंत्राची पूजा झाली। इथं 5 विडे मांडलेले आहेत। विड्यावर 5 विडे घ्यायचे, म्हणजे 2 पाने घ्यायची विड्याची, त्यावर असं हळकुंड, खारी, खोबरं, पैसे ठेवायचे। हे गणपती आणि महालक्ष्मीचा चांदीचा शिक्का आहे। श्री स्वामी समर्थ। चलो देखते हैं ये तो। हा आहे कामाक्षी दिवा। तुपाचा दिवा इथं लावलेला आहे आणि इथं आहे गजलक्ष्मी, इथं श्रीयंत्र आणि इकडं आहे गणपतीची पूजा केलेली आहे। इथं शंख हा लक्ष्मीचा भाऊ समजला जातो आणि इथं कवड्या आणि गोमती चक्र आहे, महालक्ष्मीला आवडते त्यामुळे इथं ठेवलेलं आहे।
आणि अशा प्रकारे लक्ष्मीला सजवलेलं आहे. नंतर इकडं पाठीमागं लक्ष्मी विष्णूचा फोटो ठेवलेला आहे मी. आता पूजा वाचन करा. मांडणी माझी पूर्ण झालेली आहे. आता पूजेचे वाचन करूया. इकडं स्वामी आहेत. तर चला आता पूजेला सुरुवात करूया. ही आई लक्ष्मी माते. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि माझा आज पहिला गुरुवार आहे आणि मी जी पूजा मांडलेली आहे आणि जी पूजा करणार आहे त्यात काय जर चूक झाली असेल तर क्षमा कर आणि माझी वेडीवाकडी पूजा मान्य करून घे आई. ओम महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय मह्यम प्रसिद्ध 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 स्वाहा. ओम श्री महालक्ष्मी प्रसम. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्रीं नमः. ओम श्रीं क्लीं ओम धन धन देहि माम. ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. तर श्री महालक्ष्मी व्रताची कथा. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी. द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्वा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली 1 कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखीन सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारलं, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काम काय काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवंय तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझे नाव कमलाबाई आहे. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे येऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हणाली, ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होते. हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून
महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या शांबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखात समाधानात चालू लागला. पण इकडे भद्रश्वावर आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्वाला फार वाईट वाटे, पण तो तरी करणार काय. एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्वाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्वाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालालाही ते समजले. शांबाला आणि मालाधराने रथ पाडून भद्रश्वाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्वा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्वा परत जायला निघाला तेव्हा शांबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्वा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्वा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते. सुरचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरचंद्रिकेच्या मनातही आले. लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शांबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सुरचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबालेचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही. राणीने एक प्रकारचा तिचा अपमानच केला होता. पण शांबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधराने शांबालेला विचारले, माहेरहून काय आणलंस? शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर आत हंड्यात मिठाचे खडे. मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? शांबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी शांबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळे पदार्थ अळणी लागले. मग अळणी केले. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शांबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग, शांबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे भक्तिभावाने करेल त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये, मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तुमची
सर्व मनोकामना पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. महालक्ष्मी अष्टक. नमस्ते तू महामये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदास्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञे सर्वदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ती सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यंतरेते देवी आद्यशक्ती माहेश्वरी योगयोग संभूते महालक्ष्मी नमस्तुते. स्थूलस्मुक्ष महारौद्रे महाशक्ती मोहदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्मासना स्थिती देवी परब्रह्मा स्वरूपिणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबरधरे देवी नाना अलंकार भूजिते जगस्थिते जगन्मार्थ महालक्ष्मी नमस्तुते. ओम ऐं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. श्री सूक्तम. हरि ओम हिरण्यवर्णा हरणी सुवर्णरजस्रजं चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जात वेदो माव ताम आव जात वेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्या हिरण्यमय विंदेय गामच्च पुरुषाणम अश्वपूर्वा रथमध्य अस्तिनाद प्रबोधिनी श्रीदेवी मुपुवे श्रीमादेवी जुषतनाम पार्श्वस्मिता हिरण्याकारमाद्रा ज्वलंतीर्युक्ता तपयन्तीं पद्मस्थिता पद्मवर्णा तामी होपवे श्रियं चंद्रा प्रभासा यशसा ज्वलंती श्रेयलोके देवजुष्टा मुद्रां ता पद्मिनी शरणमर प्रपद्ये लक्ष्मीन शंतात्वा वृणे आदित्यवर्णे तपसोधि जातो वनस्पतिस्तवृक्षोद बिल्वतस्य फलानि तपसानन्तो मायांतराच्या या ब्राह्मा लक्ष्मी उपयन्तुमा देवसख कीर्तिच मनिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मि ते कीर्तिमृद्धि दत्तान्तु क्षुप्तिपासना ज्येष्ठाम लक्ष्मीमाश्रयाम अभूतिम समृद्धीचे सर्वा निर्गुतमे गृहात गंधद्वारा दुरादशा नित्यपुष्टा करेशिनी ईश्वरी सर्वभूताना तामी होपवे श्रेम मनसकाम माकुंती वाचा सत्यम श्रीमयी पशुनारूप मन्यस्या मयी श्रीश्रियंता शकर्दमेन प्रजाभूतामयी संभव कर्दम श्रीवासमे कुले मातारा पद्म मालिनी आपसजंतु सिग्ननी चिकलित वसमे गुरे निचदेवी मातारा श्रीवासमे कुले अद्रा पुष्करणी पुष्टिपिंगला पद्म मालिनी चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदो माव आद्रायकर्णी यष्टी सुवर्ण हेम मालिनी सूर्या हिरण्यमय लक्ष्मी जातवेदो आव तामाव जातवेदो लक्ष्मी मनपकामिनी यस्या हिरण्य प्रभुत गावोदश्वशान विंदेय पुरुषानम अश यशुचिप्रतभूता जुयादज म्हणून सुक्त पंचदशच श्रीकाम सतत जपेत पद्मानने पद्म विपिनभद्रे पद्मप्रिय पद्मादला लक्ष्मी विश्वप्रिय विष्णुनुमुनुकुले तत्पाद्मभैः स्निग्धस्त्वा फलश्रुति पद्मानने पद्म उरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षी एल सौख्यमहालाभ्यहम् अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनमेजुस्ता देवी सर्वकामच्च देहि मे पुत्रपौत्र धनधान्य हस्तशादरी रतं प्रजाता बहुसी माता आयुष्यमन्त करोतु मे धनार्मदित वायुर्धन सूर्योधन वसु धनर्भिद्रो बृहस्पति वरुणो धनमश्विताना वैनते सोमपि सोमपि पुत्र रुद्रः सोमधनस्य सोमिनो मह्य दत्तान्तु सोमिनं न क्रोधोन्मचमाश्चर्य न लोभो न शुभामती भवन्ति कृतपुण्या न वक्ता श्रीसुक्तजापनाम सरसिजनलये सरोजस्ते धवलना शुकगन्धमाला शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसिद्ध महाम विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधवप्रियाम लक्ष्मी प्रियसखीनु भूमी नमामुच्यत वल्लभाम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् आनन्दकर्दम श्री सद्रचित इति श्रीविश्रुतं ऋषय श्रियं पुत्राच्च घीदैवतां माता ऋणरोगादि दारिद्र्य पापक्षुत नैऋत्यमं भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा श्रीवचस्व सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची सर्वांगी सुंदर कंठी दर्शन मात्रे मन कामना चंदनाची ओटी कुंकुमचे घरा हिरे जगत्यावर कुठं शोभा तोबारा झुंझुमती फुले शरीर वाचर्या देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर गंधाना सरळ सोंडावा
जय देव जय नमोती दर्शन मात्रे मना कामना पूर्ती जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी सुधरी संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषा सुरमती सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी जय देवी निभूनी बोली पाता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही सारी वाद करता पडले प्रभावी ते तू बघताला हे पाऊ ठरवलाय जय देवी जय महिषा सुरमती सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न होती निजाचा क्लेशापासून तोडी गोपाच्या अंबेच वाचून कोण बोलवील आशा नरातली झाला पदपंकज लेशा जय देवी जय महिषा सुरमती सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्तुजातक रूपे लक्ष्मी परजे सुवासिनी कमलाकारे दशी महिला सहस्रवती भूधना पुरस्कार नरके हात कुवाची माने कृष्णा सुरवत्नागणी रत्नाची जनी जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे लक्ष्मी जय देवी तारा शक्ती अगम्य शिवदत्ता गौरी शाक्य निर्दिवसुकी निर्गुण निर्धारी गायत्री पूजा निगमागंसारी प्रगट पद्मावती जन्माचारी जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे लक्ष्मी जय देवी अमृत बलिते सरिते अदुष्टे वारी मारी दुर्गट असुरा बहुदुस्तरकारी वारी माया पटलट परिवारी हे रूप चिद्रूप नारी निर्धारी जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे लक्ष्मी जय देवी चतुराने तुझी कर्माच्या ओळी निजा असुर माते माझे निजवाळ उठून चरणा करीपसून निक्षाळे मुक्तेश्वर नागरची सागरवाळ जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे लक्ष्मी जय देवी जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू करणे घेऊन माता जय देवी खेडे खेडे ग्रामी तू अवतरलासी जप उच्चारासाठी राया पुरुषी भक्त भक्त करा तू एक होती म्हणून शरण आलो तुमच्या चरणाची जय देवी जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी घेऊन माता जय देवी गुण प्रब्रह्म तुझा अवतार त्याची कार्य वनु लीला मी कामर ते चाली विचित्र लगच्या पार ते जगू कैसा करू विस्तार जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी घेऊन माता जय देव देवादी देवा तू स्वामी राया निजर मुज जातो भावे तो पाया सृष्टी अर्पण केली आमुली काया शरणागत तारी तू स्वामी राया जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी घेऊन माता जय देव अगणित लीला करून जन्म उद्धरिले पुरखाने चरणी मिळो जन प्रसाद मतामध्ये अनुभवले तुझा सुतानंद करणारे घरे जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू अनिल लोटांगणवती नजर निरोधन पाळी नरकविजय प्रेमे आनंद गोविंद पाळे ओवाळे मंदिरा सगळे होता पिता सगळे होते वंदन सकापने सगळे होते त्या करून मुनी होते सर्व देवदेव काय नवाचा मध्ये प्रभुत्याचा करून सकाळ नारायणची समर्पय अच्युतम केशव राम नारायण सुधामकर वासुदेव श्रीधर माधव गोपिका जानकी नायक राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे ओम महालक्ष्मी माता की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।